तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे एका आईची. एका गावात 2 मैत्रिणी असतात. त्यांचा संसार सुरू झालेला असतो, पण त्यांना मूलबाळ होत नाही. काही वर्षानंतरच एकीला मूल होतं आणि दोघी असं ठरवतात, की आपण दुसऱ्या गावात जाऊन राहायचं आणि कळू द्यायचं नाही, की हे बाळ कुणाचं आहे. ते तसंच करतात, दुसऱ्या गावात जाऊन राहतात आणि त्या बाळाचा दोघीजणी खरी आई असल्यासारखाच सांभाळ करतात, त्याचा लाड करतात. काही दिवसांनी दुसरी आई ही दावा करते, की हे बाळ माझं आहे. मी या बाळाची खरी आई आहे. पहिली आई जी खरी असते, ती आई सुद्धा लोकांना सांगत असते, की हे बाळ माझं आहे. पण लोकांना कळत नाही, की खरी आई कोण आहे. या दोघी जणी न्यायालयात जातात आणि न्यायाधीशासमोर उभे राहतात, की हे बाळ माझं आहे. आम्हाला निर्णय द्या, की हे बाळ कुणाचं आहे. न्यायाधीश सुद्धा पेचात पडतात आणि न्यायाधीश विचार करतात आणि एक निर्णय देतात, की या बाळाचे 2 तुकडे केले जावं, एक या आईला आणि एक दुसऱ्या आईला. जेव्हा असा निर्णय झाला तेव्हा जी खरी आई असते ती ओक्साबोक्सा रडू लागते, खूप जोरजोरात रडते आणि म्हणते, की माझ्या बाळाचे तुकडे करू नका. वाटल्यास तुम्ही हे बाळ तिला देऊन टाका, पण माझं बाळ सुखरूप राहायला पाहिजे. तेव्हा न्यायाधीश निर्णय देतात, की खरी आई ही आहे, की जी आपल्या बाळाला इजा होऊ देणार नाही. आपल्या बाळाला त्रास होतोय हे ऐकल्यावर ती आई ओक्साबोक्सा रडू लागली. ही त्याची खरी आई आहे आणि या बाळाला तिच्याकडे सोपवण्यात यावे असा न्यायाधीश निर्णय देतात आणि आपली आई बाळाचं कधीच वाईट चितत नाही. तीच खरी आई. आई